तर विधानसभेमध्ये अनिल परब यांनी संजय शिरसाट आणि संजय गायकवाडांवरून टोलेबाजी केली। मंत्र्यांच्या बेडरूमचे व्हिडिओ बाहेर येत आहेत, राज्यातले मंत्री सुरक्षित नाहीत, सुरक्षा यंत्रणा पोखरली गेली आहे असा टोला त्यांनी लगावलाय। व्हिडिओ खरे आहेत का त्याचीही एसआयटी चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली। ही चड्डी बनियन गँग किंवा चड्डी टॉवेल गँग चे व्हिडिओ महाराष्ट्रात फिरतायत आणि या गँगचे व्हिडिओ एखाद्या मंत्र्याच्या बेडरूम मध्ये असलेले व्हिडिओ बाहेर येत आहेत। अहो सरकारतर्फे दोन दोन कपडे तर द्या, सगळे उघडे फिरतायत। काय चाललंय? उघडे नागडे फिरतायत मंत्री। नाही पण बेडरूम मधला व्हिडिओ आला कसा बाहेर? बेडरूम मधले व्हिडिओ बाहेर येत आहेत याचा अर्थ मंत्री सुरक्षित नाहीये। मी बेडरूम मध्ये सूट घालून झोपा असं सांगितलेलंच नाहीये। माझं म्हणणं असं आहे, बेडरूम पर्यंत तुमची यंत्रणा पोखरली गेली आहे। डिजिटलायझेशन फ्रॉड हा जो आहे हा मंत्र्याच्या घरापर्यंत गेलेला आहे आणि त्याच्यामुळे मंत्री जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य माणूस काय सुरक्षित राहील? म्हणून याची उच्चस्तरीय चौकशी लावून तो आलेला व्हिडिओ खरा आहे का खोटा आहे त्याच्यासाठी फॉरेन्सिक कडे पाठवा, त्याच्यावरती एसआयटी देवा। पहिले मंत्र्याला सुरक्षा द्या आणि नंतर जनतेला सुरक्षा द्या। तर मुख्यमंत्री चड्डी बनियान गँग सोबत बसलेत अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली। चड्डी बनियान गँग बुक्का मारतं, कठोर कारवाई गरजेची आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे। आदित्य ठाकरे यांनी संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांचंही नाव न घेता टीका केली आहे। तर नेमकं कुणाबद्दल बोलता? हिम्मत असेल तर नाव सांगा असं निलेश राणेंनी म्हटलंय। तर आदित्य ठाकरे यांनी कारवाई होत नाही याकडे लक्ष वेधलेलं आहे। तर आदित्य ठाकरे यांनी संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांचं नाव सुद्धा घेतलं नाही। मात्र नेमकं कुणाबद्दल बोलता? हिम्मत असेल तर नाव घ्या असं निलेश राणे यांनी म्हटलंय। मी माझी सहानुभूती मुख्यमंत्री महोदयांबरोबर आहे। त्यांचं युती धर्म त्यांना पाळणं गरजेचं आहे की ज्या लोकांसोबत ते बसलेत, जे बाकीच्या गटांमध्ये आहेत, चड्डी बनियन गँग, ते काय करतात? त्याच्यात एक गोष्टी आहे, त्याच्यात काही केलं त्या चड्डी बनियन गँगने, कुठे जाऊन बुक्का मारतात, कुठे जाऊन काही करतात। तर काय करतात ते मग येऊन, कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही, ते काय बोलतात? मुख्यमंत्री महोदय येऊन सांगतात की पहली गल है कि सारी गलती मेरी नहीं, चल जी है वी तो क्या मैं तेरी नहीं। आणि मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत। आणि जे काही हे चड्डी बनियन गँगचं चालू आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे आणि शासन काय असतं, जनतेसाठी काय चालतं, कसं चालतं हे त्यांनी दाखवणं गरजेचं आहे। हे जे काही शब्द वापरलेत, नेमकं कोणावर कारवाई व्हावी, नेमकं त्यांची चड्डी कोण, त्यांची बनियान कोण, हे एकदा त्यांनी सांगावं ना। जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका। रुलिंग मधून शब्द यात काढून टाकावं, यात त्यांनी स्पष्ट करावं। हिम्मत असेल तर नेमकं ते कोणाबद्दल बोलत होते एकदा स्पष्ट करावं सभागृहामध्ये, बघूया हिम्मत।